जाऊया आपण मॅच कडे थोडस आपण पाहतोय यंगस्टार बीड आणि त्याच्या विरोधात मात्र खेळणार आहे तो शेलू या दोन संघादरम्यान सामना मात्र होणार आहे। दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना मात्र निश्चितच तुम्ही पाहणार आहात, कारण नितेश आपण बघितलं की मोठी स्पर्धा आज उशिराने थोडीशी मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिला सामना रोमांचक मात्र आपण बघितलं होता शेलू विरुद्ध दैवली संघादरम्यान आणि तिथून जे संघर्ष पाहिले प्रत्येक गावांचं, मग त्यानंतर बडवळ ममदापूर असेल, वडवली शिवशाही हे शेलू असेल, त्यानंतर बीड आणि पायरमाड यातून 4 संघ मात्र पुढे गेले आणि 4 संघांमधून पहिला सामना मात्र झाला जय कोलंबा माता शेलू आणि बडवळ संघादरम्यान। जय कोलंबा माता शेलू संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि बडवळ संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि यातून एक संघ बडवळ या संघाविरोधात शेवटचा सामना आजच्या दिवसामधला खेळणार आहे। तर जाऊया मॅच कडे। पंच आमचे ऑफिशियल मात्र तयार होत आहेत, तिन्ही पंचांचा आम्ही विशेषतः कौतुक करूया। राकेश शहा सर, त्यानंतर कृष्णा बोराडे सर आणि अभय सर या तिघांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय। कल्याण आणि शहापूर परिसरामधील एक नावाजलेले पंच मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाले। यंगस्टार बीड संघ खऱ्या अर्थाने वासरे कोंड्यामधील अतिशय देखणा संघ आणि दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आज आपल्या घरच्या मैदानावर शिवशाही शेलू संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना बघतोय। गुरुनाथ आणि सचिनची जोडी मात्र यावेळेस मैदानात आहे। गेल्या वेळेस पहिल्या सलामीला भावेश मात्र मैदानात उतरला होता, आता सलामीची जोडी मात्र चेंज केली आहे। गुरुनाथ आणि सचिन ही जोडी मात्र आता मैदानात आहे आणि गोलंदाजी मार्गवर वासरे कोंड्यातील अतिशय देखणा गोलंदाज आणि सर्वात वेगवान गोलंदाजामध्ये पंक्तीत पहिल्या क्रमांकाचं नाव घेतलं जातं ते नितीन धुळे गोलंदाजी मार्गवर। पहिला चेंडू खोलवर टप्पा टाकला गोलंदाजानं, हे यशस्वी गोलंदाजाचं फार मोठं सातत्यपूर्ण यश आहे, कारण की गोलंदाजाकडे ब्रह्मास्त्र हे फार कायम असतं आणि त्या गोलंदाजाने मात्र या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आणि गुरुनाथ या फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं। पहिल्या चेंडूचा मात्र खेळ मित्रांनो संपला। पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एकही धाव मात्र मिळवली नाही बॅटिंग करणाऱ्या शेलू संघानं। यावेळेस लेग स्टंपच्या मात्र बाहेर चेंडू मात्र येतोय का, हा निश्चितच येतोय। 1+1 अशा 2 धाव मात्र मिळतात आणि 2 धाव संख्येच्या मदतीने श्री गणेशा करतोय बॅटिंग करणारा शेलू संघ। आणि निश्चितच पुणेश्य कर्जत टेनिस क्रिकेट साठी मोठी पर्वणी आणि मोठी स्पर्धा काही दिवसातच मात्र तुमच्या समोर मात्र येणार आहे। कर्जत प्रीमियर लीग 2018 वर्ष मात्र तुम्ही दुसरं पाहणार आहेत। 9 जानेवारी ते 13 जानेवारी हा थरार आहे खऱ्या अर्थाने। 5 दिवस कर्जत प्रीमियर लीगचे तुम्ही थरार या स्पर्धेमध्ये भागणार आहात। तत्पूर्वी फायनलला नक्कीच महाराष्ट्र सोडा खरं जी आमची गाडी आहे ती विशेषतः मी तर बरेच ठिकाणी मात्र ती गाडी सर्व ठिकाणी मात्र असते, सर्व स्पर्धेमध्ये असते। यावेळेस हवे चेंडू आहे, तेजस चेंडूच्या खाली मात्र येतोय, विकेट मात्र मिळते। पण आम्ही विशेषतः कौतुक करू जबरबाई यांचं की फायनलला जो संघ मध्ये जाईल, म्हणजे आज जो क्वार्टर सेमी फायनलला संघ जो जाईल ते 12 खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून 16 मात्र फ्री असणार आहे। सर्वांना पुनर्ष मी सांगतोय की क्वार्टर सेमी फायनल मध्ये जो 2 संघ मात्र जातील त्या दोन्ही संघाच्या 12 खेळाडू पर्यंत 16 मात्र फ्री दिला जाईल जबरबाई कडनं। शेवटच्या दिवशी मला वाटतं फायनलला माफ करा फायनलला असेल, हे स्कीम मात्र फायनलला असेल आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी मित्रांनो की जी हायवा कॅच जो खेळाडू पकडेल म्हणजे प्रेक्षक वर्ग मात्र पकडेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय। आणि या स्पर्धेचे सर्वा शिवाजीजी खारीक साहेब यांच्या मार्फत। पण हवे चेंडू सचिनच्या बॅटून हा चेंडू येतोय, गुरुनाथ पोचत नाही तोपर्यंत सचिन सुद्धा मात्र बाद होतोय।
थँक्यू डीसे. केपीएलचा अनाऊन्स झालं तसं आपण बघतो की या स्पर्धेची सर्व सतीची कारिक साहेब यांची टीम मला वाटतं केपीएल मध्ये खेळताना यंदाच्या दिवशी मात्र आपल्याला दिसणार आहे. 9 ते 13 जानेवारी मध्ये हा 5 दिवसाचा थरार या वर्षी आपण केपीएल क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. आणि आज मला वाटतं खेळाडूंचा ऑक्शन मात्र केला जाणार आहे कडावच्या. तर आपण जाऊया. एकच धाव मात्र मिळते. कुमार पाटील ऑन स्ट्राईक वर होता आणि एक धाव संख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. 4 धाव मात्र धावफलकावर आहेत. भावेश आणि कुमार पाटील यावेळेस मात्र मैदानात. सलामीची जोडी तंबूत मात्र परतले. सचिन मात्र बाद झाला. एक धाव संख्येवर. गुरुनाथने खाता न उघडता मात्र बाद झाला. नितीन धुळेचं पुनश्च एक मोठं षटक मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं षटक टाकलं होतं नितीन धुळेने. आताही चांगलं षटक टाकतोय. पंचकडे दात मागितली जाते. खऱ्या अर्थाने बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय. तत्पूर्वी चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषे पलीकडं. हा चौकार. टीम मीटिंग नको, लगेच आपण षटकाला आपण सुरुवात करूया कारण वेळ मात्र भरपूर झालाय. अजून आपल्याला एक सामना मात्र खेळवायचा आहे. धावसंख्या या चौकारानं धावसंख्येमध्ये बदल होईल. 8 धावसंख्या मात्र धावफलकावर लागले. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शेलू या संघाची. कारण चांगलं सुंदर असं गीत संजय डिसे यांच्या मार्फत मात्र बघतोय. बैल जोडी खऱ्या अर्थाने बैलाची शर्यत बऱ्याचशा प्रेक्षक वर्गांना मात्र आवडते. पण आता बैलाच्या शर्यतीला मात्र बाजूला ठेवून लोक आता क्रिकेटकडे मात्र वळले. आणि शर्यतीला जेव्हा बंदी घेतली नंतर आता क्रिकेट मध्ये सर्वांनी मात्र रस घेतलाय. पण क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर बरेचसे वेळ मात्र क्रिकेटच्या मैदानात थांबावं लागतं. बैलाच्या शर्यतीमध्ये 2 जोड्या सोडल्या की जोडी जिंकतपर्यंत फक्त तेवढा वेळ मात्र थांबायला लागतं. पण यावेळेस आता 2 संघादरम्यान असलेला हा सामना आणि या सामन्यामध्ये पहिलं षटक संपल्यानंतर 8 धावा मात्र धावफलकावर आहेत. यावेळेस 6वे चेंडू कुमार पाटीलच्या बॅटीतून हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोपी झेल पकडतोय. कुमार पाटीलची मोठी विकेट मिळते यंग स्टार बीड या संघाला. डिझे थँक्यू डिझे. मी नेहमीच म्हणतो की शर्टाचं पहिलं बटन जर व्यवस्थित असेल ना तर सर्व बटन मात्र व्यवस्थितच लागतात. तर शर्टाचं पहिलं बटन व्यवस्थित नसेल तर बाकीची बटन पण सुद्धा विस्कळीतच लागतात. तसंच शेलू संघाचं मात्र झालंय. सलामीची जोडी जर व्यवस्थित असेल ना तर सुरुवात सुद्धा चांगली होते. पण यावेळेस सुरुवातच खराब झाली आहे ती शेलू संघाची. आणि त्यानंतर मागोमाग फक्त फलंदाज हजेरी लावून मात्र मैदानाच्या बाहेर जातात. 8 या धावसंख्येवर 3 गडी मात्र बाद होतात शेलू या संघाचे. रुपेश गवळी गोलंदाजी मार्क वर पहिली विकेट मिळवली गोलंदाजानं. दुसरा चेंडू भावेशच्या बॅटीतून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जितू मला वाटतं दुसरी झेल मात्र पकडतोय आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा तो शेलू संघाला. थँक्यू डिसे. 8 धावसंख्या 4 विकेट्स आतापर्यंत महत्वपूर्ण गमावलेत. गुरुनाथ, सचिन, कुमार पाटील आणि भावेश कुंभार हे 4 सलग बॅट्समन मात्र बाद झालेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल रुपेश गवळे गोलंदाजी मार्कवर. या वर्षी हा खेळाडू मात्र फॉर्म मात्र सापडतोय की नाही यासाठी संघर्ष करतो हा खेळाडू रुपेश.
ह्यावेळेस टॅप केलं खऱ्या अर्थाने बॅट्समन साई मसनेने एक धाव मात्र मिळवली. हा चाणक्य वृत्तीचा खेळाडू साई मसने जेवढा संयमी सुद्धा खेळतो तेवढाच ताकदीने सुद्धा मैदानात मात्र साई मसने खेळतोय. आता ओळखलं कारण गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर संयम गतीने फलंदाजाने चेंडूला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. एक या धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. 9 धावसंख्या मात्र धाव कव्हर आहे. आडव्या बॅटरीतून फटका क्षेत्ररक्षक उपस्थित हा एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धाव्यांची कॉल केला जातोय पण एकच धाव रोखलं साई मसनेने फलंदाजाला कारण की विकेट प्रत्येक फार महत्वाची असते. आणि बघूया ही विकेट ही जोडी धावसंख्या मात्र भागीदारी कशी रचली जाते. नितेश भागीदारीची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे करताना आता शेलू संघाला कारण संकटात सापडलाय. 4 विकेट्स मात्र गमावल्यानंतर धावसंख्या ती शेलू संघाची 10 या अंकावर 10 धावा डबल कव्हर आहेत. चांगला फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलं जात आहे. एक धावस मात्र मिळते. सिंगल आणि डबल वर आता खऱ्या अर्थाने भर पाडतोय तो शिवशाही शेलू संघ. 1 टू गो मात्र मी म्हणेल शेवटचा चेंडू मात्र असेल. नितेश 5 चेंडू मात्र ज्या पद्धतीने फेकले गोलंदाजानं 2 विकेट्स आणि 3च धावा मात्र रुपेश गवळींनी मात्र दिल्या म्हणजे अतिशय चांगलं षटक नितीन धुळेच्या नंतर या गोलंदाजाचं. आडव्या बॅट समीर लगत फटका काऊ कॉर्नर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. एकच धाव मात्र मिळते. या एक धावसंख्येच्या मदतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.00 सरासरीने 4 गडीच्या मोबदल्यात 12 धावा शिवशाही शेलू संघाच्या धावबल कव्हर आहेत. O2 डिसे थँक्यू डीजे. आदरणीय भास्कर दादा शेलार आणि आदरणीय विनोद गमरे यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. ओम साई चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया तिसऱ्या षटकाकडे जिथं परिस्थिती मात्र गंभीर आहे. परिस्थिती खालावले करारताने बॅटिंग करणाऱ्या शिवशाही शेलू संघाच्या परिस्थितीतून पुढे जाणं फार आवश्यक आहे. कारण आपण विचार केला तर परिस्थितीला तुम्ही दोष देऊ नका. करारताने खराब चेंडू मात्र असतील तर सीमारेषे पलीकडे षटकानं मारा. चांगले चेंडू असेल तर चेंडूला एकेरी किंवा दुहेरी धावामध्ये कन्वर्ट करा. पण आता करारताने धाव फलक वाढवणं ह्याच हेतूने आता शेलू संघ मात्र खेळणार आहे. तिसऱ्या षटकासाठी महेंद्र रुटे गोलंदाजी मार्ग म्हणून मात्र सज्ज होतोय. सन्माननीय रवीजी लोबी सर मात्र इथं या स्पर्धेचा या मंचावरना या स्पर्धेचा आनंद घेतात. कर्जत टेनिस क्रिकेट मधला फार मोठं नेतृत्व पण यावेळेस पहिल्या चेंडूवर प्रहार चढवतोय. पहिल्याच गोलंदाजावर आपण विचार केला हा स्वागत करतो चौकारानं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की आडव्या बॅटेतून गॅप मधून चेंडूला काढलं बॅट्समन अक्षय खारेकनं आणि अशी बॅटिंग होणं फार महत्वाचं असेल. यावेळेस लेन मध्ये बदल केला महेंद्र रुटेने. यंग गोलंदाज आहे, यंग टॅलेंटेड गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. आणि म्हणून तर काय आपण विचार केला की यंग गोलंदाजांनी आज नव्हे तर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट मध्ये उंचीपर्यंत मात्र झेप घेतली आहे. म्हणून तर काय रायगड संघामध्ये कमीत कमी वेळामध्ये मयूर वाघमारे देवत संघाचा खेळाडू मात्र दाखल सुद्धा मात्र झाला. म्हणून यंग खेळाडू सर्वांची मनं जिंकतात. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. वाईट्स मात्र येतोय. वाईटच्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 17 धावसंख्या मात्र आता स्कोर कार्ड मात्र उभा राहिल्यात ते शेलू संघाच्या. नितेश आता प्रयत्न करतोय. अक्षय कारिकने मात्र चौकार मात्र लगावला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि तिसऱ्या चेंडूचा मात्र खेळ मात्र बाकी. नितीन धुळेचं हे कान मंत्र आहे कारण नितीन धुळे बराचसा क्रिकेट खेळला, बऱ्याचशा ओपन संघामधून सुद्धा हा खेळाडू खेळला आणि हे कान मंत्र कितपर्यंत फायदेशीर पडतं महेंद्रसाठी.
फुलटॉस चेंडू होता. अक्षय खारीक साठी एक आमंत्रण होतं, तोफा होता, कबूल करणं मात्र अवघड केलं. विकेट क्रमांक 5 अक्षय खारीकचं. सातव्या क्रमांकाचा फलंदाज रजत मसने मात्र यावेळेस मात्र मैदानात जातोय. शाही मसने आणि रजत मसने या खेळाडूंवर आता सर्विस जबाबदारी मात्र असेल की धावसंख्या वाढवण्याची. 17 अवघ्या धावफलकावर लागल्या त्या शिवशाही शेलू संघाच्या धावा. पण यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज महेंद्र, ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर 2 चेंडू अतिशय मात्र चांगले टाकलेत. आता बांधून ठेवलं या गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या शेलू संघाला. गोलंदाज तयार, शॉर्ट प्लेन हवेत चेंडू मात्र आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथं पोहोचत परत एकच धाव मात्र मिळते आणि एक धावसंख्येच्या मैत्रीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 18 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. संत गतीने धावसंख्या मात्र वाढवली जाते ती शेलू संघाकडनं. चार चेंडू आतापर्यंत संपलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चांगली गोलंदाजी महेंद्र रोटेकडनं आपण पाहू शकाल आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये अशी गोलंदाजी होणं फार अपेक्षित आहे. चांगला फटका हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय का? तत्पूर्वी चेंडूने वळण घेतलं आणि या चित्त्याच्या चपाळ्यांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या मैत्रीने 20 म्हणजे 20 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. तरी आपण विचार केला तर संघर्ष करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, तरच तुम्ही 40 ते 45 धावसंख्येपर्यंत पोहोचणार आहात. हे आवश्यक आहे ते साई मसने या फलंदाजाला. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. गोलंदाज महेंद्र रोटे पुनश्च तयार होते, सज्ज होते गोलंदाजी मार्कवर ओढतोय, विकेट करतोय. पण यावेळेस पंच आमच्याकडे वळतील का नाही वळतील? डिस्कस करतील पंच पहिल्यांदा, त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल. पण मोठी स्पर्धा आहे नितेश, या स्पर्धेवर सर्वांचं मात्र लक्ष मात्र लागून ठेवलंय आणि 2 दिवसानंतर म्हणजे 22 तारखेपासून अजून एक मोठी स्पर्धा कोलिवलीच्या मैदानावर तुमच्या भेटीपर्यंत येईल. ती स्पर्धा tenniscricket.in कडनं थेट प्रक्षेपण केलं जाईल. पण यावेळेस नोचा इशारा येतोय आणि नोच्या इशारानं खऱ्या अर्थाने एक धाव पूर्ण मात्र मिळते. तर पंच आमच्याकडं डिसिजन लगेच कळवा. नोचा इशारा मात्र येतोय आणि नोच्या इशाऱ्याने मात्र एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्या पोहोचली ती 21 धावा धावफलकावर लागल्यात आणि फ्रीडचा चेंडू मात्र असणार आहे. हेलिकॉप्टर मात्र फिरतोय पंचाद्वारे. महेंद्र गोलंदाजी मार्कवर फ्रीडचा चेंडू मात्र खेळण्यास साई मसने आठवावा लागेल. खेळाडूकडे रेकॉर्ड्स आहेत, 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे आतापर्यंत. साई मसने मात्र त्याच रेकॉर्डचं पुनरावृत्ती करावी लागेल. यावेळेस चांगला फटका, चेंडू मात्र सरळ सीमा रेषे पलीकडे, हा उत्तुंग षटकार. धावसंख्या पोहोचली ती एकूण 27 धावा. 27 धावा मात्र धावफलकावर आहेत बॅटिंग करणाऱ्या शेलू संघाचे. मी मगाशीच म्हटलं होते की साई मसनेला मात्र आठवावे लागतील. ते 6 चेंडू 6 षटकार ज्यांनी टोकले होते तो विक्रम त्याला आठवावा लागेल आणि तो विक्रम आठवताच पहिलाच चेंडू मात्र षटकारासाठी त्यांनी घालवला. आता मात्र शेवटचे षटक मात्र असेल आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
जयवंत धुळे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर मात्र तयार होतोय आणि या गोलंदाजाकडे आपण आता सर्वांचं लक्ष असेल. मागच्या सामन्यामध्ये चांगलं षटक मात्र या गोलंदाजाने शेवटचं टाकलं होतं आणि जर तसं षटक पडलं तर कमीत कमी धावांपर्यंत शेलू संघ मात्र थांबेल. पण या षटकावर जर वार केला रजत मसने आणि साईनाथ मसने या खेळाडूने तर धावसंख्येला मात्र वाढ मिळेल, वेग मिळेल तो शेलू संघाकडनं. वळण खरं अर्थाने चेंडूने वळण मात्र घेतलं आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पुन्हा पहिली चेंडूवर पहिली विकेट मिळवतोय जयवंत धुळे या गोलंदाजाला. बॅटीला स्पर्श करून एसटी रक्षकाने मात्र चेंडू पकडला होता श्याम या खेळाडूंना आणि एक विकेट पुनश्च जयवंत धुळेच्या मात्र खात्यामध्ये जमा होते. चांगली गोलंदाजी आपण तिथेच बघितलं की चांगले गोलंदाज आहेत ते बीड संघाकडे आणि तरी सुद्धा जयवंत धुळेच्या हातात षटक सोपवल्यानंतर पहिल्या चेंडूवर मात्र मिळालेली पहिली सफलता. आता ही जिद्दी आहे, हा जिद्द मात्र असेल गोलंदाज जयवंत धुळेचे. बॅटिंग करावी लागेल शेलू संघाच्या दीपक मसनेला सुद्धा. दीपक मसने 8व्या क्रमांकाचा बॅट्समन मात्र आता मैदानात आहे. दुसरा चेंडू गोलंदाजाच्या मार्फत यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण आता स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात फलंदाज मात्र दीपक मसने मात्र बाद. डीजे थँक्यू डीजे. बीड संघ जरा स्पीडअप करा, आपण स्पीडअप करा कारण आपल्याला अजून एक क्वार्टर फायनलची मॅच या मैदानावरती खेळवायची. अजून दुसरी इनिंग या मॅच मधली सुद्धा बाकी आहे. अन्यथा मग पुढच्या सामन्यांच्या षटकांमध्ये कपात करावी लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. हा नक्कीच सूरज तुझं म्हणणं राजकारण टायमिंग वेळेला तुम्ही महत्व द्या, वेळ तुम्हाला नक्कीच नंतर महत्व देईल. पण यावेळेस साई मसने ऑन द फायर सीमा रेषे पलीकडं उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 33 धावा तब्बल धाबल कव्हर लागल्यात. बॅक टू बॅक दुसरा षटकार मात्र येतोय साई मसनेच्या बॅटिंग मधून आणि मी मागाशीच म्हटलं होतं की 6 चेंडू 6 षटकार गजट टेनिस क्रिकेटच्या पंक्तीमध्ये आणि ज्या खेळाडूंनी मात्र मारलेत तो साई मसने. ह्यावेळेस निर्धाव चेंडू बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क व्यवस्थित झाला नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 3 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपला. 33 या स्कोर कार्डवर थांबवलाय शेलू या संघाला. 4 चेंडूचा खेळ मात्र मित्रांनो संपला आणि धावसंख्या ती 33. यावेळेस 8व्या बॅटरीचा फटका. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं आणि एफर्ट सुद्धा अतिशय चांगलं झालं होतं. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. षटकार आणि षटकारच साई मसनेच्या बॅटेतून आपण पाहतोय. 39 धावा मात्र धाबल कव्हर लागल्यात. शेवटचा मात्र चेंडू असेल गोलंदाजाचा आणि 3 षटकार आतापर्यंत साई मसनेच्या बॅटेतून मात्र आलेत. शेवटचा चेंडू या सत्रामधील पुण्याच्या हवेत उंच आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर आणि या षटकाराने सत्र मात्र संपलं आणि सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 45. येणारे 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. O2 डीजे. तत्पूर्वी जाऊया सूरज आत्मोडे यांच्याकडे.
हॅलो, शेलू संघ लगेच मैदानात आपण जायचं आहे, वेळ लावू नका कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि बीड संघ लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. सत्रासाठी आपण विनंती करूया सूरजजी आतमध्ये सरांना. मयुरेश, आपण पाहतोय या टुर्नामेंट साठी ज्यांनी आपल्याला बॉल स्पॉन्सर केले ते ग्रामपंचायत शेलूच्या सदस्य आदरणीय विनाताई गमरे यांचे पती विनोदजी गमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. परंतु आज विनोदजी गमरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठं सेलिब्रेशन आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. त्यांना आपण वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून आई एकविरा आणि साईबाबा त्यांना उदंड आयुष्य देव, आयुष्यामध्ये समृद्धी, भरभराटी, आनंद आणि सुख समृद्धीचं जावो याच्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. त्यानंतर या शेलू गावचा लाडका सुपुत्र रितेश शेलार याचा देखील आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला देखील त्याच्या आपण भावी वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई क्रिकेट संघ शेलू आणि संपूर्ण या ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. ज्या ठिकाणी टार्गेट असेल 46 रन्स. खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फार चांगली बॅटिंग, फार चांगली बॉलिंग आपण पाहिली होती बीड संघाची. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं ते साई शेलार नावाचं वादळ मैदानामध्ये आलं, साई मसने नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्यांच्या बॅटमधून 3 मोठे फटके षटकार शेवटच्या षटकामध्ये आले आणि 46 धावांचं टार्गेट आता सेट केलंय. 8 चेंडूंमध्ये 28 धावांची जबरदस्त इनिंग साकारली ती फलंदाज साईनं. आता 46 धावांचं टार्गेट चेस करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. जयवंत धुळे आणि रुपेश गवळी आणि जयवंत धुळे. तर पहिल्या सामन्यामध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं होतं तो गोलंदाज प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 षटकांमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट घेणारा हा गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. शेलू संघ आपण टाइमपास करू नका आता, कारण आपल्याला अजून एक क्वार्टर फायनलची मॅच या मैदानावरती खेळवायची आहे. भडवळ टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन थांबायचं आहे. टार्गेट आहे 46. 11.50 धावांची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. जर घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर शेलू संघाला हरवायचं असेल तर प्रतिस्पर्धी बीड संघाला. पहिला गोलंदाज प्रशांत सज्ज, फलंदाज त्याच्या समोर आहे रुपेश गवळी. या वेळेला अगदी शरीराच्या वरून चेंडू गेला. विकेट किपिंग फार चांगली पाहायला मिळते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कुमार आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 23 चेंडू आणि 46 संख्येची गरज आहे. मागच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 8 बॉल मध्ये 28 धावा, त्यामध्ये 4 गगनभेदी षटकार साई मसने या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाले. हा चेंडू जास्तच बाहेर टाकला होता. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, प्रयत्नामध्ये नाकाम ठरला, थोडासा फसला आणि वाईड बॉलची या ठिकाणी फेकी झाली. ती गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. 23 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू अतिशय चांगला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणलं जात आहे. वाऱ्याचा वेग त्याच्यावरती बॉलला थोडस हवेमध्ये स्विंग केलं जात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या उदयनमुख गोलंदाजाकडून पाहायला मिळते. कर्जत टेनिस क्रिकेट मधील उगवता सितारा म्हणून नेहमीच या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं आणि नावाला साजेसा खेळ घरच्या मैदानावरती करत असताना प्रशांत या वेळेला पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलाय. आशाळभूत अशा नजरेनं रुपेश गवळी चेंडूकडे पाहत राहतोय. चेंडू काही समजू देत नाहीये. ही खरी उपलब्धी आहे. फार मोठी गोष्ट असेल ती शेलू संघाच्या या यंग टॅलेंटसाठी.
लगातार 3 चेंडू त्यांना डॉट टाकलेत. वाईड बॉलची फक्त एकच धाव स्कोर कार्ड वरती आली आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना या वेळेला वाईड बॉलचा इशारा येतोय. पंचांकडे अपील केलं होतं, थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. वाईड बॉलची एक धाव म्हणजे 2 धावा वाईडच्या मदतीने आलेत. अजूनही 44 धावा जमा करायच्या आहेत येणाऱ्या 21 बॉल मध्ये. 5 बॉल आतापर्यंत या गोलंदाजांना टाकलेत. 2 बॉल वाईड होते. 3 लिगल डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्यात. हा चेंडू या वेळेला बॅटीला ब्रश करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि पहिली विकेट जाते बीड संघाची. डीजे धन्यवाद डीजे. बॅट्समन आउट झालेत. 4 बॉल मध्ये स्वतःचं खातं देखील उघडू दिलं नाही या फलंदाजाला. माघारी फिरतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नितीन धुळे जयवंत धुळे दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये खेळतात. नितीनचा जर विचार केला तर तो एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या होत्या, 8 धावा खर्च केल्या होत्या. वासरे खोंडा एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. सर्कलच्या आतमध्ये 4 फिल्डर ऑफ साइडला आहेत, ऑन साइडला 3 फिल्डर आहेत, सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. लॉंग ऑनला साई आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला चांगला फटका सरळ जातोय साई मसनेच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 46 धावांचा पल्ला गाठायचा आणि 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटच्या 3 षटकामध्ये आलेले 3 षटकार एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले ते साईच्या फलंदाजीच्या जोरावरती शेलू संघाला. 46 आता 43 रन्स पाहिजे. 3 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आल्या. 43 धाव संख्येची गरज आहे. या वेळेला अप्पर कटचा फटका जातोय डीप पॉइंटच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 7. 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये आहेत आणि जर बीड संघाला विजयापासून रोखायचं असेल तर या जोडीला फोडणं फार गरजेचं असेल, कारण जयवंत आणि नितीन या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला ते सामना फिरवू शकतात. तर दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे गोलंदाज भावेश कुंभार या गोलंदाजाच्या हातामध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील भावेश कुंभार यांनी अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यांच्या वाट्याला दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे. पॉवर प्लेचं षटक नसेल म्हणजे क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल. डावकुऱ्या हाताचे फलंदाज हे नेहमी घातक असतात. आता बघायचंय नितीन धुळे किती घातक ठरतोय तो या शेलू संघासाठी. 39 धावा आता जमा करायच्या आहेत शेलू संघाच्या विरुद्ध बीड संघाला. ओमसाई चषक 2018 पहिलं पर्व ओमसाई क्रिकेट संघ शेलू आणि ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा टाइमपास करू देऊ नका, कारण यानंतरची मॅच कदाचित आपल्याला 2 किंवा 3 षटकांची खेळायला लागू शकते, कारण सूर्य हिवाळ्याचे दिवस आहेत. सूर्य लवकर अस्तास जातो, दिवस छोटा असतो, त्यामुळे फलंदाजांनी गोलंदाजांनी या गोष्टीचं भान राखायचंय. शफल झाले, ऑफसाइडच्या बाहेरचा बॉल ऑनसाइडला खेळायचं होतं. आगळा वेगळा अटेम्प्ट या वेळेला केला आणि पूर्णपणे मैदानामध्ये फसला. 17 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 39 धावसंख्येची. सतीश
खारी यांच्याकडून आपण पाहतोय संपूर्ण हे ग्राउंड बनवण्यासाठी विनामूल्य डंपर जीसीबी देण्यात आलं होतं। या दरम्यान नितीन धुळेची विकेट मैदानामध्ये जाते, आणखीन एक बॅट्समन तंबूच्या आसऱ्याला। थँक्यू डिझाय। जरा स्पीडअप करायचंय, पटकन बॅट्समन पाठवा। तेजस रुटे मैदानामध्ये जातोय, मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा नायक आता मैदानामध्ये दाखल होतोय। आपण पाहतोय कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की नदीच्या बाजूला या ठिकाणी इतकं चांगलं मैदान होऊ शकतं। संपूर्ण ओम साई क्रिकेट संघाची मेहनत हे मैदान बनवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। सतीशजी खारी यांच्याकडून ह्या ग्राउंड साठी जीसीबी डंपर विनामूल्य देण्यात आलं होतं आणि त्यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं एवढं मोठं मैदान या ठिकाणी सज्ज झालंय। ते ओम साई चषक 2018 या स्पर्धेसाठी प्रकाश मसने असतील, समीरजी खारीक असतील, अनिकेतजी भगत असतील, हेमंतजी खारीक असतील, यांची फार मोठी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पाहायला मिळते। या वेळेला शपल होऊन मारलेला फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय। स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार। आज रायगड जिल्हा सारा दानानं तो आमच्या शिवाजी शेठच्या नावानं। आज रायगड जिल्हा सारा दानानं तो आमच्या शिवाजी शेठच्या नावानं। रायगड जिल्ह्याची शान शेरू गावाचा अभिमान, शिवाजी शेठ खानच्या रायगड जिल्ह्याची आहे शान। थँक्यू डिझाय। एकूण धावसंख्या झाली 13, आता 33 धावसंख्येची गरज आहे। सुरुवातीलाच म्हटलं होतं जयवंत मध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवत असताना 2 बॉल मध्ये 10 धावा या फलंदाजानं जमा केल्या। चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नसतं, प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। हा फटका पुन्हा तशाच पद्धतीने खेळायचा होता। आम्ही नेहमी म्हणत असतो शिक्षण असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, कोणतेही क्षेत्र असू द्या, त्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे, स्ट्रगल केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे। संघर्ष करताना यशस्वी जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर हुशार तर नक्कीच बनाल। या वेळेला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती झाली आहे। 15 चेंडू, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज। पुन्हा एकदा हुक केलेला फटका फाईन लेग मध्ये येतोय, त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये आणि बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन, 4 धावांसाठी। डीजे थँक्यू डिझाइन। विचार करण्यास भाग पडले, आता सगळ्यांना एकत्र आणण्यास भाग पडले। 29 धावांची गरज आहे। येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही मॅच मध्ये। दोन्ही संघांच्या बाजूने 50-50 सम प्रमाणामध्ये बॅलन्स मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते। या वेळेला अगदी पुढे टाकलेला बॉल गोटीने टिपण्याचा प्रयत्न केलाय। एक्साइटिंग क्रिकेट। खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मैदानामध्ये। ज्या वेळेला तुम्ही थ्रो करता त्यावेळेला थ्रो किती लिमिट मध्ये करायचा, किती जोरात करायचा, या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे। जर बॅकअप दिला जात नसेल तर मग कदाचित तुम्हाला ती चुकी फार महागडी ठरू शकते। 2 षटकं मैदानामध्ये संपलेत आणि एकूण धावा 18 या स्कोर कार्ड वरती लागलेत। येणारी 2 षटकं आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32-28 धावसंख्येची। 2 षटकं 28 धावसंख्येची गरज आहे। प्रति षटक 14च्या अस्किंग रेटनं आता धावा जमा करायच्या आहेत। लवकर टीम मीटिंग संपवा। शेलू टीम आपल्याला विनंती आहे की यानंतर आपल्याला अजून एक क्वार्टर फायनलची मॅच या मैदानावरती खेळवायची आहे। शिवाजी दादा आहे खरोखर, शिवरायांचा आशीर्वाद शिवाजी खारीक दादांवर, वाघ दमदार भारी शिवाजी दादा आहे खरोखर।
दुबल्यांचा तो दाता दादा साऱ्यांच्या हाय तो मनान दुबल्यांचा तो दाता दादा साऱ्यांच्या हाय तो मनान आज रायगड जिल्हा सारा दानान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान आज रायगड जिल्हा सारा दानान तो आमच्या शिवाजी शेठच्या नावान रायगड जिल्ह्याची शान शेरू गावाचा अभिमान शिवाजी शेठ खानच्या रायगड जिल्ह्याची आहे थँक्यू डीजे. अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शिवाजी खारीक यांच्या नावाचं संगीत यांच्या नावाचं थीम सॉन्ग या ठिकाणी वाजवलं जात आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 28 या धावसंख्येची गरज आहे. अस्किंग रेट आहे प्रतिषेधक 14चा. आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं गर्दी या स्पर्धेला पाहण्यासाठी आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील मोठ्या संख्येनं या स्पर्धेला एन्जॉय केलं जात आहे. त्यानंतर डॅन केबल नेटवर्कच्या माध्यमातून केबलवरती सुद्धा आपण 189 189 चॅनल नंबरवरती ही स्पर्धा पाहू शकतो. गोलंदाज सज्ज होत आहेत विशाल. हा चेंडू अतिशय चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी विचार करण्यास भाग पडलाय. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. कोणत्या क्षणाला काय घडेल सांगणं फार कठीण आहे. एका वेळेला वाटलं होतं बीड संघ या मॅच मधून बाहेर जातोय, परंतु त्यानंतर जयवंत धुळेने केलेली आक्रमक फलंदाजी या सामन्यामध्ये परत घेऊन आली आहे ती बीड संघाला. या वेळेला चांगला फटका बराच वेळ हवेमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी कॅच कॅरी करतोय आणि जयवंत याला आता परत यावं लागतंय. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 6 चेंडूंमध्ये 19 धावांची इनिंग खेळून या वेळेला तंबूमध्ये परततोय जयवंत धुळेकर. टाळ्यांमध्ये स्वागत केलं पाहिजे कारण संघासाठी तो एकटा लढला. अतिशय चांगली बॅटिंग त्यानं मैदानामध्ये केली. एकूण धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 24 धावा. तेजस रुठे श्याम रुठे ही रुठे बंधूंची जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर एंड कडून राईट आर्म ओर द विकेटनं. या वेळेला उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. कॅचला कॅरी करतोय आणि पुन्हा एकदा बडी मछली जाल में. थँक्यू डीजे. थोडं स्पीडअप करायचं आपण. तेजस स्पीडअप करायचे प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. आणि डीजे मास्टरनं पण अतिशय चांगलं संगीत वाजवलं. अक्षरशः फसवलं ते तेजसला. पुढ्यात टाकलेला बॉल बोटा फटका मारण्याचं लालच दाखवलं. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला झेल त्यानं फार चांगला टिपला आणि आउट झाला तो फलंदाज तेजस रुठे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले कैलास. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल वाईड आहे. दोन पंचांमध्ये आपण पाहतोय सल्ला मसलत आपल्याला पाहायला मिळते.
कारण एक एक धाव एक एक चेंडू फार क्रुशियल आहे, एक एक चेंडू फार महत्वाचा आहे आणि या वेळेला डिसिजन आपल्याला रिटर्न घेतला जातोय. पंच आमचे अतिशय तटस्थ आहेत आणि 8 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 3-3 धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती 3 धावा, प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं आता गरजेचं असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 4 षटकार मारावे लागतील फलंदाजांना जर जिंकायचं असेल तर. विशाल चांगला कमबॅक करत असताना 2 विकेट त्याला मिळालेत या ओव्हरमध्ये. तिसरी विकेट मिळते पुन्हा एकदा विशाल या गोलंदाजाला. चार बॉल मध्ये 3 विकेट त्याने घेतलेत. ओव्हर हॅट्रिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज विशालच्या माध्यमातून पहिल्या बॉल वरती बाउंड्री आली. 5 बॉल आतापर्यंत या गोलंदाजानं फेकलेत आणि 6वा बॉल डॉट टाकला जातोय. अप्रतिम अशी कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण जबरदस्त कामगिरीचं प्रात्यक्षिक मॅच मध्ये मोमेंटम मिळून दिला. शेलू संघ टाइमपास करू नका, आयोजकांकडून सूचना येते कारण आपल्याला आणखीन एक मॅच खेळवायची आहे. आणि भडवळ संघ आपण कॅप्टन लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. भडवळ टीमचा कॅप्टन. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 24 या धावसंख्येची. शेवटच्या षटकामध्ये साईनं मारलेले 3 षटकार खऱ्या अर्थानं महागडे ठरले ते या फलंदाजी करणाऱ्या बीड संघासाठी. नंतरची मॅच ही 3 षटकांची खेळवण्यात येईल अशी आयोजकांकडून सूचना येते. शेवटचं षटक अजय या गोलंदाजाकडे दिलं गेलंय. अजय एक चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. त्याच्या वाट्याला आता गोलंदाजी आली आहे. ओव्हर द विकेट न सज्ज होते अजय. समोर डावकुरे आताचा फलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, त्या ठिकाणी फिल्डर आता प्लेस केलाय. चांगली फिल्डिंग लावली आहे डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सतीशजी खारीक यांच्याकडून पाण्याचे जे कॅम्पर आहेत ते पूर्णपणे स्पॉन्सर करण्यात आले 4 दिवस. त्यानंतर गणेश भोईर यांच्याकडून देखील पाण्याचं स्पॉन्सरशिप या स्पर्धेला देण्यात आली आहे. त्यांना देखील धन्यवाद देऊया. शॉर्ट पोल केलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, बॉलला कॅरी करतायत, अडवतायत. 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. डॉट बॉल जर 2 टाकले अजयनं तर मग सामना सोपा होईल, पूर्णपणे खुला होईल तो या गोलंदाजी करणाऱ्या शेलू संघासाठी. आणि जर या बॉल वरती एखाद मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे झुकेल ती बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. 4 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. या वेळेला हुक केलेला बॉल, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, कॅच ड्रॉप केली जाते आणि एकच धाव.
त्या ठिकाणी घेतली जाते। आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे। सामन्यामध्ये आपण पाहतोय 3 षटकार माराव्या लागतील, एक एक्स्ट्रा डिलिव्हरीचा वेट करावा लागेल। ज्या जर तरच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, जर तर या शब्दाला स्थान नाहीये आणि या शब्दाशिवाय सुद्धा क्रिकेट सुद्धा नाहीये। आपण मैदानामध्ये पाहतोय 3 चेंडू 19 धावा, प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाच्या बाजूने केली जाते। ज्या ठिकाणी जयवंत धुळेची विकेट मिळाली त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मॅच मध्ये परत आला तो शेलू संघ, कारण जयवंत पूर्णपणे आपल्या इनिंगला या डावाला सावरलं होतं। हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, अजयला मिळते 1 विकेट। 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे। थँक्यू डीजे। डीजे थांबा, धावत जायचंय, नवीन फिल्डर आपण धावत जायचंय आणि जो बॅट्समन आउट झालाय त्यांना प्लीज धावत आपण बाहेर यायचंय। बडवळ टीमचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय। या वेळेला बॉल जातोय शॉर्ट फाईट लेगच्या डोक्यावरून, त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु फिल्डिंग थोडीशी खराब आणि ही बाउंड्री येते। आता औपचारिकता फक्त मैदानामध्ये शिल्लक राहिली, पण शिवसाई शेलू संघाचं अभिनंदन। कुमार आपण धावत यायचं, एकट्यानं बाहेर टॉस करण्यासाठी लगेच कुमार पाटील लगेच टॉस करण्यासाठी यायचंय। बडवळ टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय। मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट स्फोटक विस्फोटक खेळी करणारा साई मसने ठरलाय या सामन्याचा हिरो। मी पुंडलिकजी शेट्टे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे साई या खेळाडूला। आणि टॉस पहिले भास्कर शेलार या आपण आपल्या शुभ हस्ते भास्कर शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल। भास्कर शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल। दोन्ही कॅप्टन वरती या। भास्कर शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल आणि तदनंतर साई याला त्याच्या 28 धावांच्या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पुंडलिकजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते दिली जाईल। टॉस जिंकलाय, टॉस कोणी जिंकलाय? बडवळ संघाने डिसिजन कळवा। साई याला पुंडलिकजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते। निर्णय घेतला या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा। मॅच असेल